नमस्कार. आज मी आपल्यासोबत एका खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलण्यासाठी आलो. बऱ्याचशा पालकांना असं वाटतं की माझं पाल्य तर शाळेमध्ये जातोय, मग कोचिंगची काय आवश्यकता आहे, किंवा एवढ्या लहान वयापासूनच त्याला स्पर्धा परीक्षेबद्दल आपण का ट्रेन द्यावं, का टेन्शन द्यावं. तर मला इथं नमूद करावं वाटतं, मुलांना टेन्शन नक्की कशाचं आहे. आपल्या मुलांना काही कमवून आणायचंय का? तर नाही, ते तर पालकच करतायत. तर तुम्ही कोणतेही गोष्ट बघा, ज्या गोष्टीला आपण लवकर सुरुवात करतो, त्याचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग करतो, ती गोष्ट कधी पण एक चांगल्या पद्धतीने यशस्वी होते. आपण जर जिमचंच उदाहरण घेतलं, जिम मध्ये ट्रेनर काय करतो की एखाद्याची वेट घेण्याची कॅपॅसिटी 5 किलोची असेल तर तो त्याला म्हणतो 7.5 kg घे, जेणेकरून तो काय होतो, त्या गोष्टीला ट्रेन होतो. सिमिलर पद्धतीने आम्ही बियाणी ग्रुप ऑफ एज्युकेशन मध्ये विद्यार्थ्याला फाउंडेशन देत असताना त्या वर्गातील संकल्पनानुसार त्या विद्यार्थ्याच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, जसं की ऑलिम्पियाड आहे, डॉक्टर होमी बाबा एक्झाम आहे, या स्पर्धा परीक्षांच्या संकल्पना स्पष्ट करून घेतो. याचा फायदा त्या विद्यार्थ्याला भविष्यात काही बनायचं असेल, आम्ही कुठेही असं नाही म्हणत आहे की आपण डॉक्टरच बनवा, इंजिनियरच बनवा, IAS ऑफिसरच बनवा. त्याला जे काही बनायचंय त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस तो त्या गोष्टीला फेस करेल त्यावेळेस त्याला टेन्शन येणार नाही. हा नक्कीच एक खूप मोठा फायदा त्याचा असेल. मी इथं कुठेही असं म्हणत नाहीये की शालेय शिक्षण कमी पडतंय. शालेय शिक्षण त्या ठिकाणी खूप चांगलं आहे, परंतु त्या शिक्षणाला जे कॉम्प्लिमेंटरी देण्याचं काम केलं जातंय ते नक्कीच कोचिंगच्या माध्यमातून होईल. आणि यासाठी मी पालकांना नक्की सांगेल की आपण आपल्या विद्यार्थ्याला शालेय शिक्षणासोबत बियाणी ग्रुप ऑफ एज्युकेशनचं फाउंडेशनचं लर्निंग नक्की द्यावं. आम्हाला आपल्या सेवेची संधी आपण अवश्य देताल आणि या आपल्या सर्वांच्या सहकार्यातनं आपण बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये खूप मोठ्या पद्धतीने यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूयात आणि ह्यासाठी आपण नक्की आमच्या ऑफिसला भेट द्यावी. धन्यवाद.